कुठे दिसतोय का? म्हणून रे बोल. इकडे लवकर. कोण आहे कोण आहे बाळू पळ कोण पळ आहे? पळ 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 लवकर पळ 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 बाळू. अरे कोण आहे पण? अरे कोण आहे सांग ना. अरे पळ धाव 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 लवकर धाव. पळ लवकर. पळ बाळू. पण कोण आहे? धाव लवकर धाव. सांग ना कोण आहे? वेग, मार 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 त्याला. धाव. पळ लवकर पळ. पळ लवकर. हळू लवकर. थांबला वाटतं. धाव 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 धाव. थांबला थांबला. हा. राहिला 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 मागे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या विनंतीला मान देऊन इथं जमलात, आनंद वाटला. आपल्या शाळेचा निकाल 100% लागलाय. 100% म्हणजे किती माहिती आहे काय? 100% म्हणजे 10वीच्या 130 विद्यार्थ्यांपैकी 130 म्हणजे सगळेच्या सगळे पास झाले. मोठं काम झालं म्हणायचं. मग मारा की टाळ्या. हं. क्रिकेट पण खेळायला. एकीकडे आपल्या शाळेचा निकाल 100% लागतोय आणि दुसरीकडे तुम्ही मुलांना शाळेत पाठवा हे सांगायला मला इथं यावं लागतंय. काय करणार मास्तर, मुलं मजुरीला जातात ना. वा, चांगलं कारण आहे. म्हणजे शिकण्याच्या वयात मुलांना मजुरी करायला पाठवून त्यांचं काय आयुष्य खराब करायचं का तुम्हाला? आम्ही नाही बा अडवलं त्यांना. अहो त्यांचंच मन रमत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार. न मन रमायला काय झालं? हां हां, पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी शाळा आपली. 20-20 गावांमधून इथं मुलं येतात. दुपारच्याला खिचडी दिली जाते, गूळ शेंगदाणे मुलींना दिले जातात चांगला आहार म्हणून. त्यांची काळजी घेतली जाते सगळ्यांची मनापासून. सर्व शिक्षा अभियानांतर्गत कपडे पण दिले जातात. आता बस तुमचं काय, 4थीपर्यंत शाळा झाली की बस पोरांचं शिक्षण संपलं. मजुरीला पाठवायचं त्यांना, हायस्कूलला पाठवा त्यांना, मजुरीला नको. अभ्यास नको रे, क्रिकेटच बरं. अरे शिकण्याचं वय आहे त्यांचं. पाठवाय माझं काय नाही बघा, पण लांब आहे ना. मी आमदार साहेबांना सांगतो आता, तुमच्या जागेमध्ये शाळा बांधा म्हणून. म्हणजे एक पाय तुमच्या घरात आणि दुसऱ्या शाळेत, बरोबर ना? नाही तसं नाही मास्तर. अहो 7-8 किलोमीटरवर आहे आपलं हायस्कूल. बाकी काय नाही, वाटेत जंगल आहे ना. मग अहो काल म्हणे बिबट्या लागला होता मुलांच्या मागे. हे? वय वय. अहो बिबट्या जंगलात आहे हे तुम्हाला सांगायला हवं का? अहो कसा बसा पोरांनी जीव वाचवला. कोणाच्या मागे लागला होता वाघ? अहो शिंद्याच्या पिटूच्या आणि खोताच्या बाळूच्या मागे लागला होता वाघ. आता जीवापेक्षा मोठा आहे का शिक्षण? त्या दोघांना चांगला ओळखतो मी. शाळेला दांडी मारायला हवी म्हणून हे असलं काहीतरी बोभाट निर्माण केलंय त्यांनी. त्या दोघांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मजुरीला पाठवताना बिबट्याची भीती वाटते का तुम्हाला? नाही ना? हां, मग तसंच शाळेत पाठवा. शिक्षणाचं महत्व आहे. त्या दोघांना बघतो मी. खरं आहे बिबट्या होता. म्हणजे काय, तुला खोटं वाटतं का काय? काय रे पिट्टू? अरे यांना काय कधी खरं वाटतं?
आम्हाला माहिती आहे आम्ही आमचा जीव कसा वाचवला ते. ए पिट्टू भाऊ खाऊ नको सांग की ए सांग ना आता. हा? सांग ना सांग ना काय झालं माहिती आहे, लई ताण लागली होती तर आम्ही गेलो पाण्याकडे आणि बघितलं तर काय 8 फूट लांब आणि 2 फूट आडवा बक्काबक पाणी पित होता. त्याला बघून असं वाटलं बाळू पॅन्ट मध्ये करतो की काय. आम्ही तसाच जीव मुठीत घेतला आणि धावलो. आम्ही पुढं बिबट्या माग, आम्ही पुढं बिबट्या माग, आम्ही पुढं बिबट्या माग. एकदा तर वाटलं दगडाने ठेचून टाकावं, पण या बाळूला धीरच नाही ना. आणि माहितीये काय, एकदा मी पडलो बी, मला वाटलं सगळं संपलं. अरे पण बघितलं तर काय, बाळूवर बिबट्या खाली. हाव नाही बघितला की ताव नाही बघितला, धावलो सुसाट. म्या घुसलो मागजण गावात. बिबट्या गावाच्या वेशी बाहेर थांबला, पण मागून डोळे बंद करून धावणारा बाळू बिबट्याच्या अंगावर. बाळू ओरडतोय वाचवा वाचवा, बिबट्या बसणं वाचवा वाचवा वाचवा. तेव्हा गावकरी आले आणि मग बिबट्या घाबरून पळाला. हा बाळू बाळू नाही थांबला की मी पण नाही थांबलो. धावत सुटलो आणि आलो शाळेत. आम्ही शाळेत, बिबट्या जंगलात. हा आणि लय भीती वाटते शाळेत जायला. सरांना काय पण बोलू दे, मी तर नाही जाणार शाळेत. हा बाळू, मी सांगतो ना, तुम्ही पण जाऊ नका. ए जायचं ना अजिबात. आम्ही बघितलंय, आम्ही वाचलो बिबट्या बसणं, आम्हाला माहिती. हा बाळू, बरोबर आहे, जायचं ना शाळेत. हा मस्त मस्त आहे ना. आई आणि मी संगमेश्वरला गेलो होतो, पहिला नंबर आला म्हणून घेतला. तुला माहितीये माझा तो गल्ला. हा तो घेतला आणि फोडला. अर्ध पैसे संपलं आणि अर्ध आहेत. लय मस्त आहे तुझा ड्रेस. मग थांब मी आले. हा लय गुणाची आहे माझी पोर. 2 वरीस आल्या गेलेल्या पाहुण्याने दिलेलं पैक जमा करून ठेवल, एक बी पैका खर्च केला नाही. आता शाळेचे कपडे घ्यायचे म्हणून फोडला. लई मोठी होणार आहे ती. तू करते का नाही जमा? करते. हे बघ की मी चपला बी आणल्यात. लय मोमो आहेत, लय मोमो आहेत, लय मोमो आहेत, लय अगं आता काय मोमो ताटात आहेत. आणतो का काय? चल, हिला तर आपल्या पोरीचं कौतुक पण नाही बघवत. चल आपण बाहेर जाऊया. चल, हिला तर ना पोरीचं कौतुकच नाही. तुझी तर मॉप खरेदी झाली की. अगं झाली, पण पुढे काय करावं? म्हणजे अगं बिबट्या हाय ना वाटत. हा मला पण त्याची लय भीती वाटते. आता काय करायचं काहीच सुचना. आईला सांगू नको हा, नाही तर मला बी नाही पाठवणार शाळेत. आणि मी उद्या येता वेळेस ना बॅगेमध्ये कोयता घेऊन येणार आहे. बिबट्या आला समोर तर काहीतरी पाहिजे ना हातात. नाही मास्तरांनी ते तुझ्या बॅगेत पाहिलं ना तर तुला बी शाळेत ठेवायचं नाही आणि मला बी. आणि बिबट्या काय सगळ्यांसमोर येणार नाही, आपण सगळ्यांसोबत जाऊ. हा मी तर हा विचारच केला नाही. तरी बी मला बी लय भीती वाटते बिबट्याची. मला पण लय भीती वाटते. आता काय करायचं? आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. कुठं कुठं शोधायचा तुला दिसभर मी? हा कुठं होता दिसभर? हा माझी कामा टाकून मी तुला दिसभर शोधत बसू? हा? आणि तो डरेच वला कसा झाला? वला कसा झाला तो? अरे तो संगमेश्वरला नेऊन द्यायचा होता ना, मालकानं मला सांगितला होता. आता काय सांगू मालकाला? हा? काय सांगू? माझ्या नातवानं पळविला म्हणून? हा? अरे तू पण त्या आई बापा बरोबर का नाही मेलास? सुटलो असतो मी. चल घरात चाल, माझ्या नजरेसमोरून कुठं जायचं नाही. चालतो घरात. चल चाल चाल. झाली तयार. तुला किती वेळा सांगितलं तरी तुला समजणार नाही.
शाळेत जायचंय म्हणून. पिट्या अरे शाळेत जायचे याला कसलं तोंडूत बसलास रे. चल आटप लवकर. पाणी तापत ठेवलंय, आंघोळ करून घे. आणि न्यारी काढून ठेवली दोघांची, दोघांनी बी करून घ्या. आणि सांभाळून घेऊन जा रे तिला. अरे आई पण तू कुठे चालली? अरे तुझे बाबाज न्यारी न करताच गेले, त्यांना डबा नेऊन देते. येते मी लगोलग. अगं आई तू थांबितच. पाणी तापायच्यात मी देऊन येतो डबा. अरे पण तुला शाळेला उशीर होईल की. अगं, नाही होत ग. आणि तू कुठे चालली आता उन्हाची? मी देऊन येतो लगेच. अरे ए बाळू काय रे? ये. लवकर ये रे, एकदम जायचंय शाळेला. चानी बी येणार हा, आपल्या लवकर ये रे सोबत. बाबा. वाट बघत बस. काय काय? चल शेतावर जायचंय. हा चल. लवकर ये रे. बरं आई, निघते ग. सांभाळून जा ग. काय ग, शाळेचा अभ्यास केलास का? नाही ग, माझा अभ्यास झालाच नाहीये. आता सर ओरडणार. शाळेत जायला जाम कंटाळा येतो. तेच ना, आणि अभ्यास करायला वेळच होत नाही. उद्यामध्ये स्वतः चियन काढायचा नाही तर क्रिकेट खेळायचं. काय करायचं? पळायचं ढुंगणाला पाय लावून. मनी, अगं ग दमखा, उशीर झाला का मला? अगं नाही ग, चल लवकर, शाळेत जायला निघाले सगळे. थांब थांब, पिट्टू बालू येत आहेत आपल्या सोबत. मग बोलव की त्यांना, उशीर झालाय. उशीर तर उशीर, ते गेले उडत. तू बस दमखा, मी पाणी आणते तुझ्यासाठी. आवगे रे आवगे. ए चांगली लाग रे. खेळे, खेळे. हा, शाबास. आडव ना. किती उशीर, बघ ना. काय बोलायचं? हा, चल लवकर आउट कर याला. शाबास शाबास. चला रे बाहेर झालं, शाळेत जाऊया. घे बॅग घे बॅग चला घे. चला. ए शाण्या थांब तिकडे. इकडे इकडे इकडे. ए इकडे कुठे चालला? बिबट्या बघितला तू? नाही नाही. मी बघितलाय. तुला शाळेत जायचं की वर जायचं? काय रे वर जायचं काय हे चल बॉल दे चल. बॉल दे, चल ए चल. पिट्या बॉल टाक चल. जागेवर उभा राहा. ए भूक लागली रे. काय भूक लागली. भूक लागली भूक लागली. जोरात लागली. ए चालले लंच ब्रेक रे. चला 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 चला. चला चला. ह्या बाबांचा डबा. यार बाबाचा डबा आणलास. घे 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 रे. मस्त रे मस्त. लय भारी आहे.
दिसतंय. किती वेळ वाट बघायची अजून? सगळे निघून गेले असतील. सर ओरडतील आता, उशीर झाले म्हणून. ह्याला किती बी सांगा, ऐकणार नाही. स्वतः बी नाही जाणार आणि मला पण नाही जाऊ देणार शाळेला. ए आहे हा. आम्ही चाललो का शाळेला? हा हा सांभाळून जागा पोरीनो. या पिटूला काही बी समजत नाही. 2-2 वेळेला नापास होऊन बी नाही. याचा आपला आहेच. ये रे माझ्या मांगल्या, तुम्ही सांभाळून जा. हा, मी धाडून देते त्याला पाठवून.